हॅलो, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आपला प्रॅक्टिस सेट 3.4 चालू आहे. त्यातील एक्झाम्पल नंबर 5 आपण आता घ्यायचा आहे. प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की कोणताही आयत हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सुद्धा असतो. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये जे व्हर्टेक्स आहेत रेक्टँगलचे ते सगळे काय एका सर्कल वरती येऊ शकतात, कॉन सायक्लिक असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्याचे अँगल्स. तर रेक्टँगलचे अँगल्स कसे असतात हे आपल्याला माहिती आहे. रेक्टँगलचे अँगल्स हे सर्व 90 अंशाचे असणार आहेत, 90 डिग्री असणार आहेत. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपण पाहू शकतो की त्याच्या अपोजिट अँगल्सची बेरीज किती येणार आहे, 180 येणार आहे की नाही. जर माझ्याकडे ए बी सी डी असा जर रेक्टँगल असेल तर त्याचे काय असणार आहेत, सगळे अँगल्स हे 90 अंशाचे असणार आहेत. आणि 90 अंशाचे असल्यामुळे त्यांच्या अपोजिट अँगलची मी जर बेरीज केली तर 90 आणि 90 180 येणार आहे. त्यामुळे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम वापरून मी सांगू शकतो की एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे प्रूव्ह दॅट असल्यामुळे गिवन पासून लिहूया. गिवन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी जो आहे इज अ रेक्टँगल. टू प्रूव्ह जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याच्यामध्ये प्रूफ मध्ये काय, दोनच ओळीचं प्रूफ आहे. काय, तर तो रेक्टँगल आहे नाही, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी रेक्टँगल आहे. त्याच्यामुळे अँगल बी हा किती असणार आहे, 90 असणार आहे. तसाच अँगल डी हा किती असणार आहे, 90 असणार आहे. दोघांचं रिझन एकच, अँगल्स ऑफ रेक्टँगल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, अँगल बी प्लस अँगल डी 180 येणार आहे. हेन्स मग मी सांगू शकतो की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. रिझन आता इथं महत्वाचं आहे, कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थेरम. ओके, एकदम सिंपल सोपं प्रूफ होतं की रेक्टँगल सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे हे प्रूव्ह करायचं होतं. तर रेक्टँगल हा असणारच आहे कारण त्याचे सगळेच अँगल 90 आहेत. कुठल्या काय अँगलची बेरीज तुम्ही केली तरी सुद्धा ती 180 येणार आहे. त्यातल्या त्यात आपल्याला अपोजिट अँगल पाहिजे, अपोजिट अँगलची बेरीज आपण करून बघितली, 180 आली. बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आपला क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ सायक्लिक आहे, आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय शंका तुम्हाला? सोपा थेरम आहे, सोपं एक्झाम्पल 2 मार्कासाठी विचारलं जातं अशा प्रकारे. ओके, पुढे जाऊया. इन फिगर 3.59 अल्टिट्यूड्स आहेत म्हणजे परपेंडिक्युलर असतात. अल्टिट्यूड म्हणजे हाईट थोडक्यात. तर ही अल्टिट्यूड आहेत XT आणि YZ ऑफ ट्रायंगल ए WXY मध्ये हे दोन अल्टिट्यूड आहेत, इंटरसेक्ट ऍट P. प्रूव्ह दॅट WZPT, बघा कुठे आहे WZPT हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. आता ऑलरेडी तुम्ही सांगताय की झेड आणि टी ला 90 अंशाचा कोन झाला दिसतोय मला, अल्टिट्यूड आहे म्हणून सांगताय तुम्ही.
अल्टिट्यूड आहे म्हणजे इथे 90 अंशाचा कोन आहे, हा 90 आहे आणि हा पण 90 आहे, म्हणजे आतला 90 असला बाहेरचा पण 90च असणार आहे ना, हे दोन्ही 90 असणार अल्टिट्यूड आहे म्हटल्यानंतर, समजतंय. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय, तर हा तर सिंपल आहे दाखवायला. आता एक्स झेड टी वाय कुठले कुठले आहेत बघूया. एक्स झेड टी वाय, अच्छा, तर तो हा फॉर्म्युला आहे आपल्याला वापरायचा, जो आपण मध्ये एक थेरम, सॉरी फॉर्म्युला नाही, थेरम, जो आपण मध्ये प्रूव्ह केला. तो काय, तर एका लाईनच्या जर एका बाजूला आपण दोन एंड पॉइंट पासून सेम अँगल काढले, इथं पण 90 काढलाय, इथं पण काढलाय, म्हणजे एक्स झेड वाय आणि एक्स टी वाय हे जर समान आहेत ना, दोन्ही पण 90 अंश, तसं जर असेल तर काय असतात, ते सगळे पॉइंट कॉन्सायक्लिक असतात. हा थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे, तर तो थेरम आपल्याला डायरेक्ट वापरता येईल. दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला डायरेक्टली थेरमच वापरायचे आहे, त्याच्यामुळे सोपं एक्झाम्पल आहे. आणि एकदा बघा, लक्ष द्या, पुन्हा एकदा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर या फिगर मध्ये आपल्याला सांगतायत की ते अल्टिट्यूड्स आहेत. काय आहेत ते, अल्टिट्यूड्स आहेत. एक्झाम्पल नंबर 6, कोणकोणते अल्टिट्यूड वाय झेड आणि एक्स टी आहेत, वाय झेड आणि एक्स टी, त्याच्यामुळे तिथे 90 अंशाचा कोन होणार आहे. इन ट्रायंगल पहिल्यांदा आपण हे प्रूव्ह दॅट असल्यामुळे गिवन पासून चालू करूया. गिवन काय दिलेलं आहे, सेगमेंट YZ is perpendicular to segment XW, ठीक आहे, आणि सेगमेंट XT जो आहे तो परपेंडिक्युलर आहे सेगमेंट WY शी. हे दोन्ही काय आहेत, परपेंडिक्युलर आपल्याला दिलेले आहेत. आणि आपल्याला सांगतायत की प्रूव्ह करा, टू प्रूव्ह, पहिलं प्रूफ सांगतायत की quadrilateral WZPT is cyclic quadrilateral. आणि दुसऱ्यांदा सांगतायत दुसरा क्वाड्रिलॅटरल आहे, पण त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये सांगितलंय. कधी सांगतायत की क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे म्हणून सांगा, आणि कधी त्यांचे वर्टेक्स जे आहेत ते कॉनसायक्लिक आहेत, म्हणजे समजा की पॉइंट एक्स झेड टी आणि वाय आर कॉनसायक्लिक, हे सांगितलं काय, आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून सांगितलं काय, एकच. काय आहेत, कॉनसायक्लिक आहेत, हे आपल्याला सांगायचं आहे. प्रूफ, काय होतंय, तर आपल्याला माहिती आहे की बघा आता इन quadrilateral WZPT अँगल WZP जो आहे तो किती आहे, 90 आहे, कारण आपल्याला सांगतायत की YZ हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे WX ला, अँड अँगल WTP हा सुद्धा 90 आहे, कारण आपल्याला सांगतायत की XT जो आहे तो परपेंडिक्युलर आहे WY ला. हेच मी त्यांच्या दोघांची बेरीज करतो, मग WZP प्लस WTP इज इक्वल टू 180. हेच quadrilateral WZPT is a cyclic quadrilateral. सिंपल आहे, तर रिझन महत्वाचा आहे. काय आहे रिझन, कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक
क्वाड्रिलॅटरल थेरम. हे झालं फर्स्ट प्रूफ. तर दुसऱ्यात पण आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहेत हेच प्रूव्ह करायचं आहे, फक्त भाषा त्यांनी बदलली. आता म्हणतायत की ते सगळे एका सर्कल वरती आहेत, म्हणजेच सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. तर याच्यासाठी पण आपल्याला थेरम वापरायचा आहे बघा. इन क्वाड्रिलॅटरल एक्स झेड, कुठला अँगल आहे तो, टी वाय. आपल्याला माहिती आहे दोन अँगल सेम झालेत. कुठले कुठले? एक्स झेड वाय इज इक्वल टू अँगल एक्स टी वाय इज इक्वल टू 90. हे गिवन आहे. आणि असं जर असतं, कसं असेल, कसं आपल्याला तो थेरम काय सांगतोय, कोणता थेरम मी तुम्हाला आठवण करून देतो. हा थेरम. या थेरम मध्ये आपण काय सांगत होतो, तर हे दोन एबी जे सेगमेंट आहे त्या सेगमेंटनी सबटेंड केलेले दोन इक्वल अँगल, सबटेंड केलेले दोन इक्वल अँगल एबीडी आणि एसीडी जर असतील एकाच बाजूला, त्या साईडच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला, तर एबीच्या वरच्या बाजूला दोन समान अँगल केलेत का नाही त्यांनी सबटेंड, तर असं जर असेल तर काय असतात, हे सगळे पॉइंट काय असतात, हे सगळे पॉइंट काय असतात, कॉन्सायक्लिक असतात. हे इथं आपण इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह केलं होतं. आपण म्हणलं होतं की एबीडी तर असणारच, सी नसणार आहे, सी बाहेर असेल किंवा आत असेल, हे दोन्ही कंडिशन घेऊन आपण हे प्रूव्ह केलेलं. तर ह्याचाच फायदा आपल्याला इथं घ्यायचा आहे. हा थेरम तुम्हाला रिझन म्हणून लिहावा लागणार आहे. काय लिहायचं इथं, पूर्ण हा थेरम लिहिणे हेच ह्याच्यामध्ये मार्क द्यायचं. थेरमचं स्टेटमेंट इथं लिहायचं कारण हे रिझन आहे. ठीक आहे, हे त्याचं रिझन आहे की जर दोन, पण पहिल्यांदा लिहायला पाहिजे की आपल्याला हेन्स पॉइंट्स एक्स अँड वाय सबटेंड equal angle on the same side of xy. म्हणून मग पॉइंट्स x z t y are कॉनसायक्लिक. ठीक आहे, हे रिझन जे आहे, हे रिझन महत्वाचं आहे. इथं रिझन खाली येणार. समजलं? जर आपल्याला माहिती आहे की चार पॉइंट्स असे असतील की त्यातले दोन अँगल दोन पॉइंट्सनी केलेत, पण ते एका साइडनाच केलेत, एक्स वायच्या एका साइडलाच ते दोन्ही अँगल झालेत का नाही, ते दोन्ही अँगल सेम असतील तर आपल्याला सांगता येतं की ते चारही पॉइंट्स काय कॉनसायक्लिक आहेत. ठीक आहे, समजलं? त्यासाठी ह्या थेरम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थेरम लिहावा लागेल. सोपा आहे, तुम्हाला अर्थ समजला की लिहायला काय प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे, समजलं? काय शंका असेल तर विचारा. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 7.
इन फिगर 3.60 मेजरमेंट ऑफ आर्क एस दिलेला आहे. एस बघा कुठला आहे, हा एन पासून एस हा दिलेला आहे. आणि मेजरमेंट ऑफ आर्क एफ पण दिलेला आहे, म्हणजे हा पण दिलेला आहे. फाइंड द मेजर ऑफ एन एम एस. बघा ह्यासाठी आपण सेपरेट थेरम शिकलो की नाही, सेपरेट आपण फॉर्म्युला याचा फाइंड केलेला होता, राईट. तर आपण हा फॉर्म्युला जो फाइंड केला तो डायरेक्टली वापरायचा आहे, तो डायरेक्टली आपण तो वापरायचा. आपल्याला सांगतायत की एन एस जो आहे तो किती आहे, 125 आहे. बघा हा एन एस जो आहे हा 125 आहे आणि ईएफ जो आहे तो 37 आहे. तर काय लिहायचं बघा, एकदम सोपं 2 ओळीचं सोल्युशन आहे. इन सर्कल किंवा सर्कल दिलंच नाही, इन सर्कल सेंटर दिलंच नाही, त्यामुळे इन गिवन सर्कल गिवन सर्कल आपल्याला माहिती आहे कॉर्ड्स कुठल्या कुठल्या, इयन ही कॉर्ड आहे आणि एफ एस ही दुसरी कॉर्ड आहे. तर कॉर्ड इयन अँड एफ एन सॉरी एफ एस इंटरसेक्ट कुठं होतं, ते बाहेर होत आहेत ना, म्हणून इंटरसेक्ट एक्सटर्नली at point M. ओके, एम ला इंटरसेक्ट होतात बाहेर. म्हणून मग आता आपल्याला आठवा बघू तो फॉर्म्युला कसा लिहायचा असतोय. बघा मी सांगतो कसा लिहायचा असतोय. तर त्यांच्यामध्ये जो अँगल होतोय त्या कॉर्डने इंटरसेक्ट झाल्यामुळे हा जो अँगल होतोय ह्या अँगल साठी आहे तो फॉर्म्युला जो आहे तो ह्या अँगल साठी काय काय आहे फॉर्म्युला, अँगल एन एम एस, अँगल एन एम एस काय असतो, तर ह्या दोन आर्कच्या मेजरमेंटच्या बेरजेचा हाफ असतो तो, म्हणजे हाफ ऑफ सॉरी बेरजेचा नाही वजाबाकी, बाहेर जर एक्सटर्नली जर असेल तर काय करायची, वजाबाकी करायची, मोठ्यातून छोटा वजा करायचा. मोठा आर्क कोणता आहे, मेजरमेंट ऑफ आर्क एन एस मायनस मेजरमेंट ऑफ आर्क ईएफ आणि पुढे रिझन लिहायचं कॉर्ड इंटरसेक्टिंग एक्सटर्नली. समजते, एक्सटर्नली जर असेल तर इथं मायनस असते आणि इंटरनली असेल तर फक्त इथं प्लस असते, एवढंच आहे फक्त वर का की काही नाही. 1/2 मग मेजरमेंट ऑफ एन एस दिलेला आहे 125 ते पुट करूया, ईएफ दिलेला आहे 37 ते पुट करूया. बाकी मग आन्सर सोपच आहे 1/2. पहिल्यांदा हे कंस सोडवूया, काय होते 8 होते 7 होते राईट, 78 88 11 88 येते म्हणजेच 44 अँगल एन एम एस आलेला आहे 44. बस झालं. दोन ओळीचं सोल्युशन आहे. हा फॉर्म्युला आपण शोधलाय, कसा फाइंड केला होता जरा आठवूया आपण, थोडे जण करून तुमच्या लक्षात राहील कसा केलता हा फॉर्म्युला फाइंड. आपण काय केलं होतं माहितीये का, आपण हा ई पॉइंट आणि एस पॉइंट जोडायचा असतो ह्याच्यात. हा जोडला की काय होतंय, तर ह्या याचं मेजरमेंट आपल्याला ह्या त्रिकोणामध्ये काय होतात, दोन एक्सटर्नल अँगल्स आहेत. एक हा एक्सटर्नल अँगल असतो ज्यांची समेशन हा आणि हा येतो, म्हणून काय होत असतं हा आणि असा हा. तर ह्याच्यातून हा वजा केला, कशातून काय वजा केला, ह्याच्यातून हा वजा केला, याच्यातून हा वजा केला की हा मिळणार असतो, कारण या दोघांची बेरीज हा आहे राईट. एक्सटेरियर अँगल जो असतो तो काय असतो, रिमोट इंटेरियर अँगलची समेशन असतो ना, म्हणून ह्यांची आपण, मी त्याला आकडे लिहितो मग तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा समजा मी ह्याला हे जोडलं पहिल्यांदा, तर ह्याला मी 1 नंबर म्हणतो, हा अँगल 2 आणि हा इथला 3. तर काय असते की 1 इज इक्वल टू 2 + 3 असते, पण आपल्याला काय पाहिजे, हा 2 नंबरचा पाहिजे. मग 2 नंबरचा कसा येईल, तर 1 - 3 येईल, 1 - 3 येईल. तर हे 1 - 3 आपल्याला कुठून मिळतात, हा 1 जो आहे तो एन एस पासून मिळतो का नाही, 1 असतो तो काय असतो, हाफ ऑफ एन एस असतो की नाही, आणि हा 3 जो आहे तो हाफ ऑफ ईएफ असतो.
त्याच्यामुळे हा हाफ बाहेर काढून NS मायनस EF आलेला असते. खूप सोपं प्रूफ आहे बरं का ते, उगाचच वाटतं काहीतरी नवीन आहे, पण काही नाही, खूप सोपं प्रूफ आहे. ठीक आहे, त्याचा आपण इथे डायरेक्टली वापर करायचा, ते काय सोडवत बसायचं नाही, त्याचा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. तर तुम्हाला ज्यावेळी ते विचारतील की तो थेरम प्रूव्ह करा, त्यावेळीची ही गोष्ट आहे मी आता तुम्हाला सांगितली ती करावी लागणार आहे. एक्झाम्पल नंबर 8 बघूया. आता याच्यामध्ये तसं होतंय काय, इंटरनली इंटरसेक्ट होतात, एकदा एक्सटर्नली एकदा इंटरनली, असे एक एक एक्झाम्पल त्यांनी दिले. हे इंटरनली मीट होतात, तर सेम एक्झाम्पल सेम टाईप तसंच सोडवायचं, फक्त फॉर्म्युल्यामध्ये फरक येतो. फक्त काय होतं इंटरनली मध्ये काय होतात, अँगल दोन तयार होतात. तर हा अँगल आणि हा अँगल कुठला कुठला बघा, हा अँगल आणि हा त्याचा अपोजिट अँगल, हे दोन्ही सेमच असणार आहेत का नाही, हे दोन्ही अपोजिट अँगल आहेत एकमेकाचे, हे दोन्ही काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. आणि हा अँगल आणि हा अँगल सुद्धा सेमच असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे एकतर हा विचारतील किंवा हा विचारतील, त्या दोन्हीपैकी कुठला तरी विचारतील, किंवा हा विचारतील हा विचारतील. अँगलचे मेजरमेंट दोनच आहेत, याचे याचे सेमच आहे आणि याचं याचं सेमच आहे, म्हणजे दोनच प्रकार आहेत थोडक्यात. जर ह्या जोडी विचारली, म्हणजे ह्या जोडीपैकी कुठला तरी एक विचारला, तर तुम्हाला ह्या दोघांची गरज लागणार आहे. बघा का, लक्ष द्यायचं आहे. जर ह्या दोघांपैकी कोणी विचारलं, मी हे क्रॉस मार्क मारलेत की नाही, तर ह्या दोघांपैकी कोणी एक विचारला, तर तुम्हाला गरज लागणार आहे ह्या एडी आणि EC ची. आणि जर तुम्हाला हे भरलेले जे दोन आहेत, हे वरचे आणि खालचे, ह्याची जर विचारली, तर तुम्हाला गरज लागणार आहे AE आणि DC ची. समजते की त्यांचे त्यांचे जे कोण आहेत त्यांची गरज लागते आपल्याला. तर हे तर आपल्याला कळायला पाहिजे. इथे एक्स्ट्रा फॉर्म्युला येतो. बाहेर तसं 4 अँगल तयार होत नाहीत, बाहेर एकच अँगल तयार होतो, कारण पुढे आपण घेऊन जात नाही ना लाईन्स, इथं ऑटोमॅटिकली घेऊन गेलेला असतो आपण, म्हणून तसं होतंय. ठीक आहे, तर इथं काय आहे बघा, इथं सुद्धा इन अ गिवन सर्कल chords AC and DE intersects internally at point B. म्हणून काय होतंय, तर मी त्यातला अँगल जो बिटवीन देम आहे तो लिहितो. आता विचारलाय कुठला तोच लिहायचा आपल्याला, कुठला विचारलाय, अँगल AB. अच्छा, इथं काय केलंय, अँगल AB दिलाय, AE पण दिलंय, मग CD विचारला असेल बघा, आहे की नाही, हा दिलाय B, हा वरचा अँगल दिलाय, हा इथला अँगल दिलाय, हा अँगल दिलाय, हा अँगल दिलाय, हा वरचा आर्क दिलाय आणि हा खालचा विचारलाय. एवढं सोपं आहे, त्याने फक्त बदलून दिलेलं आहे, बाकी काही नाही. आपण लिहिताना तो फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय, अँगल ABE हा काय असणार आहे, 1/2 ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क AE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. हे आपल्याला इथं लिहायला लागणार आहे. रिझन लिहायचं, कॉर्ड्स intersecting internally. त्याच्यामुळे काय होतंय, 1/2 AE ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे का, हा दिलेली आहे 95, बट ही व्हॅल्यू दिलेली नाहीये कुठली, M ऑफ DC ची व्हॅल्यू काढायची आहे, बट आपल्याला AB दिला असणार आहे, जे की दिले 108. पहिल्यांदा हे दोन जे आहे ते या साईडला मल्टिप्लाय होईल, येईल 216 इज इक्वल टू 95 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. मग काय होतंय, तर हे 95 या साईडला जाईल, मी साईड पण चेंज करतो आता, आर्क DC इज इक्वल टू 95, यातून काय होईल, सबट्रॅक्शन 6 तून 5, 11 तून 2, 121 डिग्री. तर हे येणार आहे आपलं आन्सर, मेजरमेंट ऑफ आर्क DC किंवा CD काय असेल ते 125 असणार आहे. ठीक नाही, सोपं आहे नाही, काय प्रॉब्लेम आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि जसं मी म्हणालो, इंटरनली ज्यावेळी असतात त्यावेळी अजून एक प्रकारचा अँगल येऊ शकतो त्याच्या बाजूचा. जर हा अँगल विचारला, हा अँगल जर विचारला, तर ही आणि ही, हे दोन आर्क लागणार आहेत आपल्याला. तसंच हा पण विचारला तरी हे दोन लागणार आहेत, कारण ते दोन सेमच आहेत ना, अपोजिट अँगल आहेत. हा विचारू दे ना तर हा विचारू दे, दोन्ही आर्क इकडचे लागणार आहेत. तसाच
हा विचारू दे नाही तर हा विचारू दे, दोन्ही अर्क इकडचे लागणार आहेत. लक्षात राहील हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावर आधारितच एक्झाम्पल विचारले जातात. सरळ सोपे एक्झाम्पल डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या आणि सोडवायचे आहेत. ओके, तर इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपतोय. आता एक महत्वाचा थेरम चालू होतोय, पण त्या थेरम साठी आपल्याला जरासा टाइम लागणार आहे. मोठा थेरम आहे, मोठा नाही तसा, फक्त लेंदी आहे. तर त्याच्यामुळे काय होतंय, थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे. हरकत नाही, आपण काय करूया, तो उद्या घेऊया. आज आपण काय करूया मग, आता मला वाटतं थेरम बऱ्यापैकी संपत आलेले आहेत. आता आपले किती 5 थेरम राहिले असतील. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड हा थेरम आहे. आता नेक्स्ट हा थेरम टँजंट अँड सेकंड, एक टँजंट असते आणि एक सेकंड असते. एक टँजंट सेकंड ह्यात पण केसेस आहेत, जसं आपण इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये पाहिलं तसे ह्या 3 केसेस आहेत, म्हणून ते 3 डायग्राम आहेत. ठीक आहे, सोपा आहे, काय अवघड नाही. याचाच अल्टरनेटिव्ह जसा इन्स्क्राइब्ड अँगलचा तसाच अल्टर, आणि याचा कॉन्व्हर्स पण आहे. आणि हा इंटरनल डिव्हिजन, याच्यामध्ये बरेच जण कन्फ्युज होतात. हा, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. काय होतं, आता आपण जे पाहिलं कॉर्डच्या बाबतीमध्ये, ते काय होतं, कॉर्ड इंटरसेक्टिंग वालं होतं. कॉर्ड्स काय होतं, ते इंटरसेक्ट होत होते. हे आपण कारण लिहिले, तर कारण काय लिहिले काळजीपूर्वक बघायचं. कॉर्ड इंटरसेक्टिंग इंटरनली, त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरल्यानंतर काय कारण लिहायचं हे लक्षात असलं पाहिजे. कारण का असं म्हणतोय, कारण सिमिलर गोष्ट पुढे होणार आहे, सिमिलर थिंग होणार आहे. इथं पण बघा कॉर्ड्स काय होणार आहेत, कॉर्ड्स काय होणार आहेत, इंटरनली इंटरसेक्ट झालेत. पण ह्याचं नाव वेगळं आहे. याचं नाव काय आहे, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन असं नाव आहे. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन. ह्याच्यामध्ये काय प्रूव्ह करायचं असते बघा, ह्याच्यामध्ये प्रूव्ह करायचं असते AE इंटू EB इज इक्वल टू CE इंटू ED. म्हणा तर हे काय काय आहे, पण हे लक्षात ठेवायला सोपं आहे. जिथे इंटरसेक्ट होते त्याच्यापासून जायचं कॉर्ड कडे, कॉर्डचे एंड पॉइंट कडे. ई जिथे इंटरसेक्ट आहे तिकडून एकदा A कडे जायचं आहे, एकदा B कडे जायचं, E कडे एकदा C कडे जायचं, एकदा D कडे जायचं आहे की नाही. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. असंच एक्सटर्नल डिव्हिजनचा सुद्धा आहे, एक्सटर्नल डिव्हिजनचा सुद्धा आहे, तो सुद्धा तसाच आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट कडून दोन्हीकडे जायचं. ई पासून एकदा A कडे जायचं, ई पासून B कडे जायचं, ई पासून C कडे जायचं, ई पासून D कडे जायचं. तर तो एक आहे, तुम्हाला ट्रिक सांगतो लक्षात ठेवायची, ते तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा टँजंट सेकंड थेरम आपला शेवटचा, त्यात तो पण बघा, हे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. थेरम कुठले कुठले आहेत बघा. प्रत्येक कसं होतंय, भरपूर थेरम झाले की आपल्याला कळायचं थोडस कमी होते. पहिल्यांदा आपण टँजंट थेरम पाहिला, फक्त टँजंट थेरम सुरुवातीला सगळ्यात. त्याच्यानंतर आपण टँजंट सेगमेंट थेरम पाहिला, राईट. त्याच्यानंतर टँजंट सेकंड थेरम पाहणार आहे आपण एक, आणि त्याच्यानंतर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम पाहणार आहे. हा, असे 4 थेरम आहेत टँजंट नावाचे. प्रत्येक थेरमचं काम वेगवेगळं आहे. आपण पहिल्यांदा 2 थेरम पाहिलेले आहेत. आता टँजंट सेकंड थेरम जो आहे तो याच्या मागचा आहे, जो आपल्याला आज पाहता येणार नाही, कारण आज आपल्याला वेळ तेवढा शिल्लक नाही. आज आपण थोडस लवकर सोडू वाटल्यास. ठीक आहे, तर हा जो थेरम आहे टँजंट अँड सेकंड थेरम, हा काय आहे, टँजंट सेकंड थेरम आहे. टँजंट टँजंट थेरम वेगळा, त्यानंतर टँजंट सेगमेंट थेरम, त्यानंतर टँजंट सेकंड थेरम, त्यानंतर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. 4 टँजंटचे नावाचे थेरम आहेत. हे सगळे थेरम एकत्रितपणे एका कागदावरती एका वहीमध्ये खास करून काय ते करायला, लिहायला चालू करायचे. व्यवस्थित आपलं प्रॅक्टिस ठेवायचं. आता जे थेरम तुम्हाला समजत नाहीत त्याचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की नाही, तुम्हाला मी आता सांगणार आहे अपलोड कधी करतो मी. आता आपला हा चॅप्टर आता होत आलेला आहे, चॅप्टर होत आलाय, त्याच्यामुळे मी काय करतो, या रविवारी की नाही आपले सगळे व्हिडिओ सर्कलचे खास करून व्हिडिओ मी अपलोड करतो. थेरम कसे करायचे, लिहायला बसायचं. पहिल्यांदा एकदा व्हिडिओ बघायचा, सरांनी कसं सांगितलंय, हा असा थेरम असं लक्षात ठेवायचा, आणि मग परत मनाने लिहायला बघायचा थेरम, सेम आयडिया वापरून. आता पुस्तकाचा वापर होणार नाही, कारण पुस्तकात बरेचसे थेरम पूर्ण कंप्लीट दिलेले नाही आहेत. काही फक्त फॉर्म्युले दिलेत, काही अर्धे थेरम दिलेत, त्याच्यामुळे पुस्तकाकडे काय बघायची गरज नाही. व्हिडिओ बघायचा, व्हिडिओ थेरम एक्सप्लेन केलेला असतो. तो थेरम आहे असं स्टेटमेंट पहिल्यांदा पाठ पाहिजे. स्टेटमेंट पाठ व्हायला सोपे असतात, काय अवघड नसतं. स्टेटमेंटच्या फक्त आयडियाज लक्षात ठेवायचे असतात. त्याच्यामध्ये काय कन्स्ट्रक्शन काय केले,
कन्स्ट्रक्शनमुळे मग आपल्याला आयडिया येते की नेमकं आपल्याला कुठल्या डायरेक्शननी जायचं आहे हे पहिल्यांदा प्रूव्ह करायचं आहे, मग याचा वापर करून मग हे डॉट्स जुळवणे ज्याला आपण म्हणतो कनेक्टिंग द डॉट्स, ही प्रोसेस आपण वापरायची असते. एकाला एक लक्षात ठेवलं की ते लक्षात राहते. पाठ करायचा नाही कधी थेरम हा समजून घ्यायचा आणि मग त्याच्या जोड्या जुळवायच्या, इथून तिकडं तिकडून इकडं, असं लॉजिकली तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला परत प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आणि मग तुम्हाला काय शंका वाटली तर मग व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता की नेमकं तिथं काय स्टेप केलं. तरी पण शंका वाटत असेल तर तुम्ही फोन करू शकता. बट हे थेरम सगळे परफेक्ट होणे गरजेचं आहे. सर्कल चॅप्टर खूप महत्वाचा आहे आणि खास करून जो पार्टला आता आपण आलेलो आहे, हा पार्ट भरपूर महत्वाचा आहे. हा वन ऑफ द आपल्या पूर्ण चॅप्टर मधील म्हणण्यापेक्षा पूर्ण जॉमेट्री मधील वन ऑफ द टफ पार्ट आहे म्हणू शकता तुम्ही. टफेस्ट मधला हा आता सीझन आपला चालू झालेला आहे. तुम्हाला वाटत असणार हे काय चाललंय सगळं, पण एक 2-3 वेळा तुम्ही रिव्हिजन केली की नाही, हे काही अवघड वाटत नाही. ठीक नाही. प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. एकसारखी दिसतात सगळ्या गोष्टी, पण गोष्टी आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. तर आपण हे सगळा चॅप्टर झाला की त्याचं एक चार्ट करूया. चार्ट एक तुम्हाला देतो मी करून. तो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायला असा मिनी नोट टाइप मध्ये, जेणेकरून तुम्हाला कुठला थेरम काय सांगतोय हे आपल्याला एकदा कळू द्या. ओके. आणि ते व्हिडिओज पण आपले अपलोड करणार आहे. ठीक आहे. चालेल. मग आज आपण थोडस लवकर सोडूया कारण आपल्याकडे पुढचा थेरम सांगायचा आहे. थेरमची आयडिया मी तुम्हाला देऊन टाकतो. हा थेरम काय सांगतोय आपल्याला, तर थेरम आहे अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. म्हणजे आपल्याकडे आता एक टँजंट असणार आहे बघा प्रत्येक ठिकाणी. ह्या तिन्ही केस मध्ये काय आहे, टँजंट तर आहेच आणि दुसरी गोष्ट असणार आहे सेकंड. सेकंड म्हणजे काय, जी की कॉर्डच असते. त्या सेकंडला आपण तुम्ही आणि सेकंड आणि कॉर्ड ह्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवायचं नाही. कॉर्ड आणि सेकंड ही युजली एकच गोष्ट असते. फक्त काय होत असते, त्याला एक हिथं ॲरो दाखवला की नाही त्याला सेकंड म्हणतात. ॲरो दाखवला की सेकंड म्हणायचं. आणि जर तुम्ही ए बी म्हणत असाल तर त्याला कॉर्ड म्हणायचं. म्हणजे सेकंड म्हणा किंवा कॉर्ड म्हणा, तुम्हाला याच्यामध्ये काही मार्क जाणार नाहीत तुमचे. ठीक आहे. मुद्दा काय आहे हे लक्षात असलं पाहिजे. तर इथं काय आहे, ही जी कॉर्ड आहे ए बी किंवा सेकंड जी आहे ए बी, ती अँगल करते ह्या टँजंट बरोबर. ह्या बीसी नावाच्या टँजंट बरोबर काय करते, अँगल करते की नाही. प्रत्येक ठिकाणी एक अँगल होतोय. हा एक अँगल होतोय, हा इथं वाय लिहिलेला आहे हा अँगल होतोय, इथं सुद्धा हा अँगल होतोय. तर हा जो अँगल आहे हा अँगल आपण फाइंड करू शकत असतो. हा सिनारिओ फर्स्ट टाइम आलेला आहे की असं कधीच आपण पाहिलं नव्हतं की एक सेकंड आहे आणि एक टँजंट आहे आणि त्यातला अँगल हा पहिल्यांदा कुठंच पाहिलेला नाही आपण. हे फर्स्ट टाइम आहे. तर ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे, तर स्टेटमेंटचा अर्थ मी इथं 9 असा तुम्हाला सांगतो. ते अर्थ असा आहे की हा जो अँगल आहे यानी इंटरसेप्ट केलेला आर्क जो असतो, यानी इंटरसेप्ट केलेला आर्क बघा, यानी इंटरसेप्ट केलेला हा आर्क आहे, यानी हा आर्क इंटरसेप्ट केलाय. समजते का बघा जरा, यानी काय केलाय, हा केलाय. प्रत्येकाने काय केलंय, आर्क एक इंटरसेप्ट केलेला आहे. राईट. तर जसं इन्स्क्राइब्ड मध्ये म्हणतो आपण तसंच आहे इथं. इन्स्क्राइब्ड मध्ये पण असंच म्हणतो आपण, फक्त इन्स्क्राइब्ड मध्ये कसा असायचा अँगल, इन्स्क्राइब्ड मध्ये अँगल कसा असायचा, आतमध्ये असायचा टोटल. इथं तसं नाहीये ना, दोन कॉर्डनी केलेला अँगल होता तिथं. तसं नाही. आता एक कॉर्ड आहे आणि एक टँजंट आहे. तर तिथं पण इथं पण असंच होतंय की इथं काय होतंय, जो इंटरसेप्ट केलाय त्याच्या हाफ असते. बघा, द मेजर ऑफ अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. इथं पण सेम थिंग होते जशी गोष्ट आपल्या इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये होत होती की नाही. इथं सुद्धा त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्म्या मापाचा असतो. इनी इंटरसेप्ट केलेल्या निम्म्या मापाचा असतो. इनी इंटरसेप्ट केलेल्या निम्म्या मापाचा असणार आहे. 3 केस कुठनं आले हो, 3 केसेस आहे की तुमची जी कॉर्ड आहे ती एकतर आर्म मधून त्याची जी कॉर्ड आहे ती सेंटर मधून जाऊ शकते किंवा सेंटरला तो अँगल बाहेर ठेवू शकतो. म्हणजे सेंटर एक्सटिरियर मध्ये राहतो या केसमध्ये आणि इथं इंटिरियर मध्ये राहतो. म्हणून हे 3 केसेस येते. जसं सेम आपल्या इन्स्क्राइब्ड अँगल मध्ये आलेला, ते थोडेफार दोन्हीही सेमच टाइपचे आहेत. थोडस एक लॉजिक तिथं लक्षात ठेवावं लागतं ह्याच्यासाठी फक्त. हे बाकीचे 2 खूप सोपे आहेत. फक्त याच्या मधल्यासाठी एक लॉजिक लक्षात ठेवावं लागतं. एक 2 स्टेप आहेत ज्या लक्षात ठेवल्या की आपल्याला हा थेरम एकदम सिंपल सोपा वाटतो. ओके. तर याची आपण चर्चा उद्याच्या लेक्चर मध्ये करूया. थोडीशी तुम्हाला ओळख झाली असेल. उद्या आपण डिटेल मध्ये हा थेरम पाहायचा आहे, समजायचं आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू.